तर अहिल्यानगरमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागानं भेसळयुक्त कुल्फी विरोधात कारवाई केली आहे. कारवाई करत तब्बल 1856 पॅकेट्स कुल्फ्या जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे हे पॅकेट नामांकित कंपनीचे आहेत. यामध्ये वनस्पती तेल आणि फॅटचा वापर करण्यात आला असल्याची बाब निदर्शनास आली. अन्न सुरक्षा आणि मानदे कायद्यानुसार आईस्क्रीम आणि कुल्फी या दुग्धजन्य पदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारचे वनस्पती तेल किंवा फॅट वापरायला सक्त मनाई आहे. मात्र तपासणी दरम्यान संबंधित कुल्फींमध्ये अशा घटकांचा वापर होत असल्याचं निदर्शनास आलं. माहिती अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी याबाबत दिली आहे. या प्रकरणी संबंधित कंपनीला खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. नियमभंग सिद्ध झाल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला. यांनी जे कुल्फीचे जे वेगवेगळे प्रकार तयार केलेले आहेत, राजभोग, पिस्ता दोन हा प्रकार आहेत. त्यामध्ये वनस्पती तेलाचा वापर झाले असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्या अनुषंगी अन्न व औषध प्रशासन अहिल्यानगर येथून आम्ही पथक स्थापन करून आम्ही जिल्ह्यातील जे शहरामधील जे वेगवेगळे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांच्याकडं तपासणी केली. त्यामध्ये आम्ही जवळपास एक 56,000 रुपये किमतीचा 1800 पॅकेट आम्ही जप्त केले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.